हॅलो एव्हरीवन, नमस्कार. आज आपण आलेले आहे माता वैष्णोदेवी दिव्यधाम. वैष्णोदेवीचं मंदिर हे आहे मालाड ईस्टला, पूर्वेला. मालाड रेल्वे स्टेशनवरून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. वॉकिंग डिस्टन्सने तुम्ही आरामात येऊ शकता. चला, मी आहे योगेश मयेकर. तुम्ही आहेत माझ्या यूट्यूब चॅनलवरती सफर अँड एक्साइटिंग नॉलेज. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल अजून केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा. मी असेच हिडन प्लेस तुमच्यासाठी घेऊन येत आहे. चला तर मग बघूया. हे बघा, देवीचं इथे आरतीचं वेळ आणि दर्शनची वेळ लिहिलेली आहे. दुपारी 1 तासासाठी मंदिर बंद असतं, 1:30 ते 2:30, आणि संध्याकाळी 7 ते 8 मध्ये. चला या जाऊया आपण. बघा कसं मस्त बनवलेलं आहे. जम्मू काश्मीरला असल्यासारखं हे वैष्णोदेवी मंदिर बनवलं आहे. कसं गुहेतून आपण जाऊन देवीचं दर्शन घेणार आहेत. या पाहूया. किती मस्त गुहा बनवलेली आहे. असं वाटतं की आपण गुहेतून देवीच्या दर्शनाला चाललो आहे. हे बघा, बाकीचे भक्तगण पण आलेले आहे. आद्वक कुमारी एक गुफा आणि त्याची माहिती लिहिलेली आहे. वाकून जायला लागतं. थांबिया थोडं, पुढच्यांना जाऊन दे. वाकून जायला लागतं. मस्त एक अनुभव. हे बघा कसं ॲडव्हेंचर करत जावं लागतं. मलाडला, मुंबईला असलेलं हे वैष्णोदेवी मंदिर. आता मी वरती चढतोय, बाहेर येतोय गुफेतून. मी आणि माझा मित्र, आम्ही दोघं आलो आहोत. बघूया आता मी माझ्या मित्राला घेतो वरती. बघा, मित्र बाहेर येतोय. कशी गुफा दिसते बघितलं. या पुढे जाऊया. ही आहे देवीची अखंड ज्योत. दिवसाचे 24 तास, वर्षाचे 12 महिने ही ज्योत तेवत असते. गुफाचं दार आहे हे. इथून आपण आतमध्ये जातो. लिहिलंय बघा, गुफाद्वार. बघूया, चला जाऊया. तिथून पाण्याचा स्रोत पण आलेला आहे. आपले पाय स्वच्छ होतात. देवीच्या दर्शनाला जायच्या अगोदर आपले पाय धुवून निघतात. बघा किती मस्त अनुभव. किती भक्तिमय वाटतं पूर्ण. देवीच्या दर्शनाला असं वाटतं की आपण स्ट्रगल करून जातो आहे आणि देवीचं दर्शन त्याप्रमाणे आपल्याला भेटतंय. या आता आपण पोचलो आहे देवीच्या गर्भगृहामध्ये, गाभाऱ्यामध्ये. बघा, देवीचं दर्शन. वैष्णोदेवी माते की जय. किती दिव्य दर्शन आपल्याला झालेलं आहे मुंबईमध्ये आपल्या सर्वांसाठी. वैष्णोदेवी माते की जय. हे बघा, बाहेर आलो आता आपण. बाहेर पण मंदिर आहेत. आपण पाया पडलो. आता वरती पण एक मंदिर दिसतंय. मलाडमध्ये, शहरामध्येच आपल्याला वैष्णोदेवीचं दर्शन. यावरती जाऊन येऊया. वरती आपण आलेलो आहे. इथे अजून एक आपल्याला मंदिर दिसतंय. खूप छान वाटतंय. बघा किती वरतून नजारा. देवीच्या मंदिराचा कळस पण आहे इथे. किती छान बनवलेलं आहे हे मंदिर. हे बघा, आजूबाजूला इमारती दिसत आहेत, पण मस्त मंदिर बनवलंय. या इथून आता आपल्याला परत खाली उतरतो आपण. इथून आता आपण बाहेरच्या रस्त्याला जातोय, उतरतोय. देवीचं दर्शन झालेलं आहे आपण आपलं. तसंच वळणं आहेत. वळणं घेत आपण खाली उतरतोय. हे बघा, इथे
संतांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. किती सुंदर. इथे बघा सगळं देवींच्या देवदेवतांच्या मूर्त्या आहेत. मंदिरं छोटी छोटी बनवून देवी देवतांच्या मूर्त्या आहेत. बघूया इथे काय पुढे आहे. हे कुठचं मंदिर आहे. काली मातेचं मंदिर दिसतंय. छोटी मोठी मंदिरं बनवलेली आहेत वैष्णोदेवीच्या मंदिरांमध्येच. खूप छान आपलं दर्शन झालेलं आहे. इथून बाहेर पडतो आपण. हे बघा आपण बाहेर आलेलो आहोत. येस मित्रांनो, कसं वाटलं वैष्णोदेवीचं दर्शन? मालाड ईस्टला असलेलं, मुंबईमध्येच असलेलं वैष्णोदेवीचं दर्शन मी तुम्हाला घडवून आणलेलं आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सफन अँड एक्साइटिंग नॉलेज विथ योगेश मयेकर. चला तर मग पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया आपण एक नवीन ठिकाण घेऊन. चला, थँक्यू, बाय बाय.